बेटी बैल। आज के इस युग में महिला प्रगति के दौर पर है और यह महिलाओं के लिए सम्मान की बात है। हमारे भद्रावती शहर के इलेक्शन हुए हैं, उसमें प्रफुल्ल चटकी सर नगर अध्यक्ष चुने गए हैं। इसलिए हम पूरे भद्रावती शहर और हमारे स्कूल की तरफ से हम उन्हें कॉन्ग्रेचुलेट करते हैं और हमारे फ्रेंड्स एजुकेशन सेक्रेटरी यूवी गिराम सर और मेरे सर को उनका स्वागत करने के लिए हमको आमंत्रित करते हैं। Thank you so much, sir. Now I request our principal Vinil sir to welcome our guest Nagar Sevak Mr. Mangesh Sonolkar sir. Thank you so much, sir. Now I request Kumari Isram Sayyad to welcome our Friends Education Society Secretary Mr. UV Gedam sir. Thank you so much. Thank you so much. Now I request Kumari Maura Pazhare to welcome our guest, the Director of Lord Buddha TV, Mr. Manoj Modak sir. सभी को मैं अपने नए साल की शुभकामनाएं देते हुए आज के इस सावित्रीबाई फुले जयंती और बालिका दिन इस कार्यक्रम का हम यहाँ पे आयोजन कर रहे हैं और इस कार्यक्रम के लिए हमारे स्कूल में जो मंच पर उपस्थित सभी उपस्थित आदरणीय अतिथिगण हैं, उनको भी मैं नए साल की शुभकामनाएं देते हुए आज ये जो कार्यक्रम यहाँ पे आयोजित किया गया है, तो आज जो सावित्रीबाई फुले की 195वीं जयंती के उपलक्ष्य में हमारे बच्चों को ये आज अतिथिगण जो है कुछ मोटिवेट करने वाले हैं और हर साल ये जो दिन है हमारे स्कूल में एक बालिका दिन के तौर पे और शिक्षक दिन इस तौर पे मनाया जाता है और इसलिए आज हम लोग यहाँ पे इकट्ठा हुए हैं और आगे का जो सूत्र संचालन है ये मैं मैम से गुजारिश करूँगा कि वो सूत्र संचालन। Thank you so much, sir. Now I request Garvish Kun to welcome our Principal Milind sir. Good morning, one and all present as honorable sir, my dear friends. Today we are celebrate Kranti Jyoti Savitribai Phule Jayanti. Savitribai Phule was a great social reformer and the first female teacher of India. She was born on 3 January 1831 Naigaon, Maharashtra. Savitribai was married to Jyotirao Phule in 1840 at the age of 9. Savitribai, along with her husband Jyotiba Phule, started the first school for girls in 1848. She found again, children married and caste
cremations. Savitribai Phule faced many charges but never give up on her mission. She is true inspiration for women. Thank you. Good morning everyone. I am Trisham from class 4. Today I am going to speak a few words about Savitribai Phule. Savitribai Phule was a great social reformer and the first female teacher of India. She was born on 3 January 1831 in Naigaon, Maharashtra. समाजाला दिलेली जाणीव, ज्ञानाची सावली, ध्यान ती क्रांतिज्योती सावित्री माऊली. स्त्रियांची शिक्षणाची खरी कौलवारी, सावित्री तुझ्यामुळे शिकते आज प्रत्येक नारी. शिक्षणाच्या स्वर्गाचे जाणे उघडले दार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार. थँक्यू. Thank you so much, Trisha. Now I request our guest Vikas Duryodhan sir to say a few words on the occasion of Savitribai Phule Jayanti. चक्रवर्ती सम्राट अशोक, जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या बहुजन महापुरुषांनी बहुजन समाजासाठी जे काही कार्य केले, आपल्या प्राणाची आहुती दिली, त्या सर्व बहुजन महापुरुषांना सर्वप्रथम मी अभिवादन करतोय. मंचावर उपस्थित गेडाम सर, त्याचप्रमाणे आपल्या भद्रावतीचे नवनियुक्त नगराध्यक्ष प्रफुल्ल भाऊ चटकी, त्याचप्रमाणे आमच्या बहुजन समाज पार्टीचे पंचशील वार्ड येथील नगरसेवक मंगेश भाऊ सोनुलकर, तसेच भद्रावती येथील प्रतिष्ठित पत्रकार मनोज मोडक सर, आमचे मित्र इंकू भाऊ भगत आणि मिलिंद वाघमारे सर आणि माझ्या बालमित्रांनो, आज 3 जानेवारी म्हणजे हा जो दिवस आहे, आज इथे बघून सावित्रीच्या लेखी आज इथं ज्या पद्धतीने त्या पूर्वीच्या काळामध्ये जो ड्रेस कोड होता माता सावित्रीबाई फुलेचा, तो ड्रेस कोड आज मुली लावून आलेले आहे. म्हणजे जेणेकरून सावित्रीबाई फुले यांचे जे काही कार्य आहे ते आपल्याला माहीत झाले पाहिजे येणाऱ्या पिढीसाठी. त्यासाठी आपण हरवर्षी महापुरुषाच्या जयंत्या साजरा करतो. कारण की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की जो व्यक्ती आपला इतिहास विसरतो तो व्यक्ती कधीच इतिहास घडवू शकत नाही. तर त्याच्यामुळे आज आपल्या या बहुजन समाजातील स्त्रियांना असो किंवा पुरुषांना असो, जे माना सन्मानाचं जीवन जगण्यास आपल्याला मिळालेलं आहे, तर त्यासाठी त्या बहुजन महापुरुषांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे, त्यांनी संघर्ष केलेला आहे. त्याच्यामुळे आज आपल्याला माना सन्मानाचं जीवन जगायला मिळते. तर 3 जानेवारी 1831 साली माता सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यामध्ये नायगाव या गावी झाला होता. त्यांच्या वडिलांचं नाव खंडोजी नेवसे पाटील आणि आईचं नाव लक्ष्मीबाई होते. तर लहानपणापासूनच माता सावित्रीबाई फुले या अतिशय कणखर आणि लिडरशिप करणाऱ्या महिला होत्या. कारण की त्या आपल्या भाऊ भांडवासोबत खेळत असायच्या. ज्या पद्धतीने आपण लहानपणी झाडावर चढायचो, खेळत आधी आपण खेळतो ना, तर त्यावेळी सुद्धा त्या शूरवीर होत्या, त्या झाडावर सुद्धा राहून खेळायच्या आणि खरोखरच एक धैर्यवान त्यावेळच्या स्त्री होत्या. आणि त्यावेळी इतिहासामध्ये लहानपणीच लग्न करायचे. म्हणजे असं आहे की इतिहासात जेव्हा आम्ही पाहिलं तर एखादी मुलगा जन्माला आला असेल तर त्याच वेळी त्यांचं लग्न डिसाईड करून टाकलं जात होतं. तरी पण माता सावित्रीबाई फुले यांचं लग्न महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सोबत 1840 साली, म्हणजे त्यांचं वय होतं 9 वर्ष त्यांचं वय होतं. तर 1840 मध्ये त्यांचा लग्न झाल्यानंतर त्यावेळी कसं मुलींना शिक्षण काही होतच नाही. त्याच्यामुळे महात्मा ज्योतिराव फुले अतिशय हुशार व्यक्तिमत्व. कारण की आपण कधी कधी म्हणतो की इंग्रजांनी आपल्या भारतामध्ये आले, 150 वर्ष राज्य केलं आणि आपल्या भारतातली संपत्ती लुटून चालले गेले, आम्हाला इतिहासात शिकवून गेले. पण त्यामागचं कारण आज इंग्रज आपल्या भारतामध्ये जर का आलेच नसते तर हा बदल सुद्धा आपल्याला पाहायला मिळत नव्हता, हे मान्य करावं लागेल.
कारण की इंग्रज आपल्या भारतामध्ये आले, त्यांनी मिशनरी शाळा ओपन केल्या आणि इंग्रजांनी कधी जातपात न मानता इथल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी त्यांनी संघर्ष केला. त्याच्यामुळे एक सर्वप्रथम इथल्या बहुजन समाजातील महात्मा ज्योतिराव फुले आज यावेळी शिकू शकला. त्याच्यामुळे जो संघर्ष त्यांना भोगावा लागला तर तो संघर्ष इथल्या बहुजन स्त्रियांनी न भोगावला पाहिजे यासाठी त्यावेळी महात्मा ज्योतिराव फुले यांनी सर्वप्रथम महिला शिक्षणाची सुरुवात अगर कुठून केली तर आपल्या घरून केली. आणि त्यावेळी मुलींना वर्गामध्ये बसायचा अधिकार नव्हता, तर त्यावेळी सर्वप्रथम महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या घरी आपल्या पत्नीला शिकवलं. म्हणजे त्यासाठी कोणती गोष्ट अगर घडत असताना त्या मागचं एक कारण असावं लागतं. तुम्हाला एकदा प्रसंग सांगतो की महात्मा ज्योतिराव फुले हे माळी समाजाचे होते आणि माळी म्हणजे त्यावेळेचा शूद्र. तर एकदा काय झालं, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या मित्राचं लग्न होतं. तर त्या मित्राच्या लग्नामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जात होते. तर त्यावेळी जे ब्राह्मण लोक होते तर त्यावेळी त्यांनी म्हटलं, अरे अरे हे माळ्याचं पोरग, हे शूद्राचं पोरग आमच्या या लग्न समारंभामध्ये समोर समोर काय करता, याला कोणी बोलवलं? तर त्यावेळी महात्मा ज्योतिराव फुले यांना ते समोर जात असताना त्यांना रोखण्यात आलं आणि त्या वरातीमध्ये त्यांना येऊ नाही दिलं. तर महात्मा ज्योतिराव फुलेला फारच वाईट वाटलं. अरे मी आज त्यावेळी 9वा-10वा वर्ग शिकलेला व्यक्तिमत्व आणि मी आज शिकला सवरल्या माणसाचा जर का इथं भेदभाव होत असेल तर इथल्या ज्या महिला आहे, इथला जो एससी आहे, इथला एसटी आहे, इथल्या माणसाचं किती शोषण होत असेल. तर त्याच्यामुळे त्यांनी सर्वप्रथम शिक्षणाला महत्व दिलं. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि एकदा एखाद्या व्यक्तीने प्राशन केलं तर गुरगुरल्याशिवाय राहत नाही. म्हणजे बरोबर आहे ना, कारण की त्यावेळी आपल्या मागे गुलामी काऊन होती? गुलामीचं कारण काय? महात्मा ज्योतिराव फुले गुलामगिरी आणि आसूड या ग्रंथात सांगतात की महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात की विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली आणि नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले आणि वित्त विना शूद्र खचले आणि हे सारे अनर्थ एका अविद्येने टळले. म्हणजे त्यावेळी आमच्याकडे विद्या नव्हती, त्यामुळे आमचा येथील जो समाज आहे, जो बहुजन समाज आहे, हा गुलाम होता. म्हणून माणसाला शिक्षण इम्पॉर्टंट आहे. अगर तुम्ही शिक्षण शिकले तर तुमच्यावर अगर अन्याय होत असेल तर तुम्ही पेटून उठता. त्याच्यासाठी महत्व म्हणजे शिक्षण आपल्याला अतिशय महत्वाचं आहे. मग विवाह झाल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले यांनी सर्वप्रथम घरीच आपल्या माता सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देण्यास सुरू केली. आणि त्यानंतर जो दिवस उजाडला ज्यावेळी माता सावित्रीबाई फुले या 19 वर्षाच्या होत्या आणि भारतातल्या पहिल्या महिला मुख्याध्यापिका म्हणून त्यांना मान आहे. कारण की ज्यावेळी पुणे येथील भिडेवाडा येथे ज्यावेळी मुलींची पहिली शाळा 1848 येथे सुरुवात करण्यात आली. 1848 साली त्यावेळी भिडेवाड्यामध्ये शाळा सुरू करण्यात आली. सुरुवातीला एक शाळा ओपन केली तर त्यावेळी 5च मुली होत्या. मग 5च्या 10, 10च्या 15, मग आसपास 1955 पर्यंत जवळपास त्या महाराष्ट्रामध्ये जवळपास चांगल्या शाळा त्यावेळी मग बनल्या. आणि महत्वाचा मुद्दा, जेव्हा सावित्रीबाई फुले त्यांचा संघर्ष पहा, आज एखादी सामाजिक कार्य करायला गेलं तर त्याची बायको त्या मागे डेंगडेंग लावते. साधा नियम आहे, तुम्ही समाजाचा ठेका घेतला का? तुम्ही मला वेळ देत नाही, तुम्ही आपल्या पोराबाराला वेळ देत नाही. पण विचार करा त्या माता सावित्रीबाई फुले कोण होत्या? कारण की सुरुवात नवऱ्याची इच्छा पूर्ण करायची होती. तर त्यावेळी जेव्हा त्या शाळेमध्ये जात असताना त्यावेळी येथील भट ब्राह्मण लोक होते. तर त्यावेळी अरे तू आमचा धर्म बुडवायला लागलीस का? मुलींना शिक्षणाचा अधिकार नाही, तुला शिक्षण कशाला देत आहे? तर ज्यावेळी माता सावित्रीबाई फुले रस्त्याने जायच्या तर त्यावेळी शेणाचे गोळे दगड सुद्धा त्यांना फेकून मारले. तरी पण त्या बाईनं अपमान सहन केला आणि म्हटलं का नाही, आज काळाची गरज आहे. आज एक सावित्रीबाई शिकू शकली तर त्याच्यानंतर हजारो सावित्री आज शिकू शकणार. त्याच्यामुळे त्यांनी संघर्ष केला आणि त्यांना साथ देण्यासाठी त्याच वेळी पुण्यामध्ये एक मुस्लिम महिला समोर होती, तिचं नाव होतं फातिमा शेख. म्हणजे इतिहास आहे
की इथं त्यावेळी बहुजन समाजासाठी कोणीच इथं विरोध नाही केला, इथला मुसलमानांना नाही केला ना हिंदूंना नाही केला, पण त्यावेळी जे धर्माचे ठेकेदार म्हणून ज्याला म्हणलं जात होतं त्यांनी आम्हाला त्यावेळी शिक्षणापासून दूर केलं. आणि तेवढा मोठा संघर्ष करत असताना सुद्धा तुम्हाला यकीन नाही वाटत जसं त्यावेळेच्या प्रतापांना सती प्रताप होती, बाल विवाह, विधवा विवाह, केशवपन, देवदासी यासारख्या प्रथा त्या काळामध्ये होत्या. म्हणजे विचार करा, त्याच वेळी एका मुलीचं लग्न देवासोबत करून द्यायचं, एका मुलीचं लग्न देवासोबत करून द्यायचं आणि त्यावेळेचे तेथील पुजारी तिचं भक्षण करायचं. आणि त्याच्यापासून जर का एखादी अपत्य अगर झालं तर त्याला नाव ठेवायला कोणी नव्हतं. तर त्या बाया काय करायचं, बिचारा शेवटी मरून जायच्या. पण महात्मा ज्योतिराव फुले यांनी विचार केला का या महिला अशा गेल्या नाही पाहिजे, त्यांचा मृत्यू नाही पावला पाहिजे. तर त्यावेळी त्यांनी त्या महिलांसाठी आपल्या पुण्यामध्ये एक आश्रम चालू केला आणि म्हटलं की तुम्ही निवांत या, आमच्या आश्रमात या, या आश्रमात मध्ये बाळंतपण करा, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आपला मुलगा इथं ठेवा, नाही तर घेऊन जाऊ शकता. म्हणजे किती मोठी कठीण परिस्थिती आम्हाला लहानपणी शिकवल्या जाते. महात्मा ज्योतिराव फुले यांचा फुलांचा व्यवसाय होता आणि महात्मा ज्योतिराव फुले फुलं विकत होते. अरे फुलं विकत नव्हते, कारण की आज जो अदानी अंबानी जो गव्हर्नमेंटला जो टॅक्स भरत आहे ना, तेवढा मोठा टॅक्स पुणे महानगरपालिकेले जर का कोणी भरत असेल तर महात्मा ज्योतिराव फुलेच आहे. म्हणजे कोणतंही सामाजिक कार्य करत असताना पैशाची गरज आहे, त्याच्यामुळे पैसा इम्पॉर्टंट आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात उपाशी कार्यकर्ता हा कसा हताश होतो, त्याच्यामुळे चळवळीमध्ये काम करू शकत नाही. आणि सारं सोंग करणं होते पण पैशाचं सोंग काही करणं होत नाही. त्याच्यामुळे त्यांनी जो प्रयत्न केला, लहानपणी सती प्रथा म्हणजे लहानपणी लग्न केलं, लहानपणी नवरा मेला तर त्या बाईला सुद्धा देवदासी प्रथेमध्ये जावं लागत होतं आणि त्या सती प्रथेमध्ये जाऊन तिला नवऱ्यासोबत जडावं लागत होतं. किती घाणेरडी प्रथा त्या काळी होती. म्हणजे एवढा जो इतिहास पाहतो तर आज त्या महापुरुषांनी किती संघर्ष केलं. आज आपण विचार करा, म्हणजे कल्पना बी करू शकत नाही. म्हणजे आज आमची ज्यावेळची आमची जी आजी आहे, जी म्हातारी आहे, तर त्या म्हातारे बाईनं काय केलं, तिला 5-5, 6-6 पोराचं संगोपन करून बिचारी ते सोय करायची. पण त्या माता सावित्रीबाई फुलेमुळे आम्हा मुलींना असो किंवा मुलांना शिक्षण मिळाले. तर आपलं कर्तव्य काय, समाजासाठी आपलं देणं आहे. कारण की त्या महापुरुषांनी अगर संघर्ष केला नसता, तर तो संघर्ष अगर तुम्ही केला नसता तर आज आपल्याला माना सन्मानाचं जीवन मिळत नव्हतं. त्याच्यामुळे आपण आज शिकलो, आज सवरलो, तर आपलं कर्तव्य आहे का जी परिस्थिती आम्हाला भोगावं लागली तर येणारी पिढी ती परिस्थिती भोगली नाही पाहिजे, त्यासाठी आपलं संघर्ष करणं आपलं काम आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे ना का माणूस आणि जनावरांमध्ये एक फरक आहे. बाबासाहेब सरळ बोलतात कि इंसान जीता है, पैसा कमाता है, खाता है और अंत में मर जाता है. माणसाचं आयुष्य असंच चाललं, जीता इसलिए ताकि कमा सके और कमाता इसलिए ताकि खा सके, लेकिन अंत में मर ही जाता है. अगर मरने के डर से जीते हो तो अभी मर जाओ, मामला खत्म है. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मेरे नजर में वही इंसान है जो समाज की भी चिंता करे और अपने परिवार का पालन पोषण करे, वरना जानवर भी अपने बच्चों का पालन पोषण करते. त्याच्यामुळे आपला जेव्हा माणूस म्हणून जन्माला आलो तर आपलं समाजाप्रती कर्तव्य आहे आणि जेवढं आपल्याच्यानं होतं तेवढं समाज कार्य केलं पाहिजे. टाइम थोडा मी जास्त घेतला, बाकीचे मान्यवर बोलायचे आहे. तरी मिलिंद सरांनी आज इथे मला उपस्थिती दिली आणि माझे 2 शब्द मांडण्याची अनुमती दिल्यानिमित्त मी त्यांचे आभार मानतो आणि माझे इथे 2 शब्द संपवितो. जय भीम, जय भारत, जय संविधान. Thank you so much, sir. I request UV Gidam sir and Milind sir to welcome our newly elected Nagar Sevak Fayaz Sheikh sir. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या जयंतीनिमित्त आज आपण इथे उपस्थित झालो आहे, अशा महान थोर पुरुष सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल स्कूल अँड KGS हाय स्कूल
भद्रावती द्वारा आयोजित सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आजच्या या कार्यक्रमाला मंचावर उपस्थित असलेले या संस्थेचे सचिव गेडाम साहेब, या शाळेचे मुख्याध्यापक श्री मिलिंदजी वाघमारे, आमच्या भद्रावती नगरपालिकेचे या प्रभागाचे नवनियुक्त नगरसेवक फयाजजी शेख, दुसरे आमचे सहकारी नगरसेवक मंगेशजी सोनुलकर, एक सामाजिक कार्यकर्ते मुनाजभाई शेख, लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनेलचे मनोजजी मोडक, इंकुजी भगत आणि उपस्थित समस्त गुरुजन आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आपण एकत्र झालो आहे. मला माहित आहे की आपण मुलं त्रासल्या सावित्री आमच्या तिथे वाट पाहत आहे सगळ्या. मी काही जास्त वेळ घेणार नाही, परंतु मी थोडं सावित्रीबाई फुलेंविषयीचं महत्त्व सांगतो तुम्हाला. सावित्रीबाई फुले या महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये असं एक व्यक्तिमत्व होतं की जे आज आपण मुली आपण शिक्षण घेत आहोत. आज महिलांना जो मान सन्मान या समाजात मिळतो तो कोणामुळे मिळत असेल तर ते सावित्रीबाई फुलेंमुळे आहे. सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली आणि ते सुरू करत असताना त्यांना किती म्हणजे त्रास सहन करावा लागला, समाजाचा त्रास करावा लागला, जनतेचा त्रास त्यांना सहन करावा लागला. पण या सगळ्या त्रासाला न जुगारता त्यांनी महिलांना या समाजात सन्मान मिळावा यासाठी कार्य केलं. आज त्याचंच प्रतीक आहे की आज तुम्ही महिला इथे शिक्षिका आहे, कोणी मोठ्या मोठ्या पदावर आहे. ती सर्व देण ही सावित्रीबाई फुलेंची आहे आणि अशा या महान व्यक्तीचं नाव आपण सतत घेतलं पाहिजे. त्यांच्याविषयी सर्व विद्यार्थ्यांच्या मनात सुद्धा आपण जागरूकता केली पाहिजे. आज आपण छोटे मुलं मुली या शाळेमध्ये शिक्षण घेता, भविष्यात तुम्ही सुद्धा कुठल्या ना कुठल्या पदावर जाणार आहे आणि ते पद सुद्धा तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की ते पद सुद्धा आपल्याला सावित्रीबाई फुले यांच्यामुळे मिळत आहे. कारण तर आज तुम्ही महिला शिक्षण घेताय त्याचं प्रतीक हे सावित्रीबाई फुले आहे. आणि आज तुम्ही छोटे छोटे मुलं आहे, तुम्हाला भविष्यात सुद्धा कुठेतरी काहीतरी बनायचं आहे, त्यामुळे आपण शिक्षण घेत आहोत. आणि आज तुम्ही कुणी 5वीत असेल, 7वीत असेल, 10वीत असेल, परंतु तुम्ही 12वी नंतर कुठल्या क्षेत्रात जायचं आहे हे तुम्हाला क्षेत्रात निवडायचं आहे. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, इफ वी फेल टू प्लॅन विथ प्लॅन टू प्लॅन फेल. हे बघा, तुम्ही 10वी शिक्षण झाल्यानंतर 12वी पर्यंत शिक्षण घेता, पण 12वी नंतर हे तुमची जे पायरी आहे ती अंतिम असते. तुम्हा विद्यार्थ्यांना 12वी नंतर कुठल्या क्षेत्रात जायचं हे आपल्याला डिसाईड करायचं असते. कोणाला वाटतं की मी वैमानिक झालं पाहिजे, कोणाला वाटेल की मी कलेक्टर झालं पाहिजे, तहसीलदार झालं पाहिजे, पण हे तुम्हाला एक कुठेतरी एक फायनल डिसिजन घ्यावं लागते. म्हणून आज तुमचं शिक्षण हे हसत खेळत जाणार आहे, पण 12वी नंतर जे शिक्षण होणार आहे ते अंतिम तुम्हाला शिक्षण घ्यायचं आहे. त्यामुळं त्याची सुरुवात आपण आत्तापासून केली पाहिजे. एक मराठीत सुद्धा एक म्हण आहे, शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात रक्त कमी गाळावं लागते. आज हा तुमचा शांततेचा काळ आहे, तुम्हाला शिक्षण आनंदाने घ्यायचं आहे, परंतु आज शांततेच्या काळात जर तुम्ही जास्त घाम गाळला म्हणजे तुम्हाला 12वी नंतर जास्त म्हणजे रक्त कमी व्हावं लागेल, म्हणजे ते युद्ध असेल. आज मी या प्रसंगी एवढंच सांगतो की सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा एक महिलांसाठी मान सन्मानाचा जागा या समाजात उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे अशा या थोर महापुरुषाचं आपण स्मरण केलं पाहिजे. आज आंबेडकर स्कूल मेमोरियलने इथे मला बोलावलं, माझा जो मान सन्मान केला, सत्कार केला, त्याबद्दल या मेमोरियल स्कूलचं आभार मानतो, धन्यवाद मानतो. व मी माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो. धन्यवाद. Now I request Munaj Sheikh sir to say a few words on the occasion of Savitribai Phule Jayanti. संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
आपली शाळा आज ज्यांची जयंती करतायत सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण आपल्या भद्रावती शहराचे नवनिर्वाचित प्रथम नागरिक आदरणीय प्रफुल्लभाई, तसेच या मेमोरियल शाळेचे सचिव, लालबुट्टा चॅनलचे प्रतिनिधी, आमचे ज्येष्ठ बंधू सन्माननीय मनोजभाऊ मोणक, माझे बंधू या प्रभागातील नगरसेवक प्रफुल्लभाऊ, या 2 मिनिटं. मी या शाळेचं संचालक प्रतिनिधी आहे. माझी एक विनंती अशी होती, त्यासाठी मी मंचावर आलो, की या शाळेला टॅक्स लागू आहे आणि ह्या भद्रावतीची प्रथम शाळा आहे. जे इंग्रजी माध्यम आपल्या गावात आणलं पेरलं, तर त्या जुन्या लोकांना आठवण करून आपण नगर परिषदच्या माध्यमातून निश्चितच या शाळेला टॅक्स मुक्त करावं ही विनंती करण्यासाठी मी उभा झालो. आणि या शाळेला जेवढं डेव्हलपमेंट करता येईल तेवढं मुख्याध्यापक आपल्या प्रयत्नानं करतायत. त्यांनी अर्ज केला आहे आपल्या नगर परिषदला. आपण 8 तारखेला बसतोय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला स्मरून त्याच दिवशी जर असा निर्णय आपण घेता आलं, कारण की आमसभा आहे, सर्व नगरसेवक असतील देखील, जर असं करता आलं तर आमच्या शाळेतर्फे पुनश्च एकदा आपलं मान सन्मानासाठी सगळ्या नगरसेवकांना धन्यवाद देण्यासाठी आम्ही तिथे येऊ एवढीच विनंती करतो आणि ते म्हणतो. जय हिंद, जय धन्यवाद सर. मैं लालबुट्टा टीवी चैनल के संस्थापक मनोज मोड़क सर, इन्हें निवेदन अनुरोध करती हूँ कि वह 2 शब्द यहाँ आगे कहें. आज सर्वप्रथम तथागत बुद्ध, महामानव, संविधान रचयिते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, तसेच समस्त महापुरुषांना आणि आज ज्यांची जयंती आहे त्यांच्या निमित्त सावित्रीबाई फुले यांना सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो. आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्त या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हायस्कूलच्या वतीने जयंतीचा उत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त आज या ठिकाणी आपण एकत्र जमलो आहोत. भद्रावतीचे आत्ताच गेलेले प्रथम नागरिक जे नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत प्रफुल्लभाऊ चटकी, त्याचप्रमाणे संस्थेचे सचिव भिडाम सर, मंचावर उपस्थित मुनाजभाई, तसेच नवनिर्वाचित नगरसेवक सुनीलकर साहेब, फयाजभाई साहेब, तसेच विकास दुर्योधन यांनी अतिशय चांगली मांडणी केली सावित्रीबाई फुलेच्या संदर्भामध्ये, आणि इंजिनियर आर्किटेक्ट रिंकू भगत, तसेच आपण चिमुकले आणि समस्त पालक आणि माता सावित्रीबाईच्या वेशामध्ये उपस्थित सर्व विद्यार्थी, आज आपण या ठिकाणी सावित्रीबाई फुलेच्या जयंतीनिमित्त एकत्र आलो आहोत. सर्वांनी याबाबत सावित्रीबाई फुलेच्या जयंतीनिमित्त माहिती दिली आहे आपणास. त्यावर जयंतीच्या निमित्त जास्त बोलण्याची मला तरी आता गरज वाटत नाही, परंतु मी डॉक्टर आंबेडकर मेमोरियल हायस्कूलच्या याविषयी बोलणार. ही सर्वात पहिली भद्रावती शाळा आणि या शाळेतून असंख्य विद्यार्थी, वकील, डॉक्टर, कलेक्टर आणि चांगल्या चांगल्या याच्यात आज पदावर आहेत. सर्वात
पहिली इंग्रजी शाळा ते बाबासाहेबांच्या नावाने बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली आहे. आज या संस्थेचे या शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद वाघमारे सर आणि संचालक मंडळ हे या ठिकाणी आज सर्व पद्धतीने शाळेला कसं चांगलं करायचं आज आधीच्या पेक्षा अतिशय सुंदर अशी शाळा बनवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे मी याच निमित्त या सावित्रीबाई फुलेच्या जयंतीनिमित्त जे त्यांचं स्वप्न होतं त्या काळात जेव्हा स्त्रिया गुलाम होत्या, पुरुष सुद्धा गुलाम होते, अशा वेळेस शिक्षणाचे दारं उघडण्याचं सर्वात मोठं श्रेय सावित्रीबाई फुलेनं केलेलं आहे. त्यांचं स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आमच्या महापुरुषाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खास करून या भद्रावती तालुक्यातील सर्व पालकांनी आपल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना शाळेत डॉक्टर आंबेडकर मेमोरियल स्कूलमध्ये ॲडमिशन देऊन त्यांचं भविष्य घडवण्यास मदत करावी हीच या प्रसंगी मी सर्वांना पालक वर्गांना विनंती करतो. आणि या ठिकाणी मेमोरियल हायस्कूलच्या वतीने मला प्राचार्यांकडून जो सन्मान दिला यासाठी मी मिलिंद सर शाळेचे मुख्याध्यापक यांचे सतत आभार मानतो. आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपले सुद्धा आभार मानतो. धन्यवाद. जय सावित्री, जय भीम, जय संविधान. Thank you so much, sir. Now I request Bhagat sir to say a few words on the occasion of Savitribai Phule Jayanti. सर्वांना माझा जय भीम. आज आपण इथे उपस्थित सर्व मान्यवरांचा धन्यवाद देऊ. आज आपण सर्व इथे उपस्थित काय झालो, कशासाठी झालो आपल्याला माहित आहे का मुलांना? आज काय आहे? आज सावित्रीबाई फुले जयंती. कोण होत्या सावित्रीबाई फुले? शाळेत शिकवतात तुम्हाला? नाही शिकवत? शिकवतात ना? मग माहित आहे तुम्हाला सर्वांना सावित्रीबाई फुले कोण होत्या? सावित्रीबाई फुलेंनी काय केलं आपल्यासाठी, खास करून मुलींसाठी काय केलं? आणखी आज दिवस हा बालिका दिवस म्हणून पुन्हा साजरा केला जातो. माहित आहे तुम्हाला? माहित आहे. तुम्ही फार काही बोलणार नाही, पण मुलींसाठी सावित्रीबाई फुलेंनी फार अपमान सहन करून त्यांना शिक्षण भेटावं, त्यांनी प्रगती करावं यासाठी त्यांनी फार अपमान सहन करून मुलींसाठी शाळा निर्माण केल्या. आणि हळूहळू सर्व स्त्रियांना त्या एकत्रित करून त्यांना शिक्षण देऊन असं पुढे प्रगतीच्या मार्गावर त्यांना घेऊन गेलं. आता फार तर बोलायचं म्हटलं तर त्यांचे काम तर फार थोर आहे. त्यांना आपण किती नमन करावं तरी कमीच आहे. तर आज या सावित्रीबाई फुले जयंतीच्या उपलक्षावर आपण सर्व इथे एकत्रित झालात त्याबद्दल मी सर्व मान्यवरांना आणि मुलांना धन्यवाद करतो आणि माझे 2 शब्द इथे संपवतो. धन्यवाद. Thank you so much, sir. Now I request our guest Fayaz Sheikh sir to say a few words on the occasion of Savitribai Phule Jayanti. जय भीम. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज आणि आज आम्ही ज्यांची जयंती साजरी करतो अशा क्रांतीज्योती
स्त्री शिक्षणाच्या जननी सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले. विद्यार्थ्यांनो, आज आपण सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्याकरता इथं उपस्थित आहोत. माझ्या अगोदर ज्या वक्त्यांनी तुम्हाला त्यांच्याबद्दल मार्गदर्शन केले ते भरपूर आहे. मला त्याबद्दल पुन्हा पुन्हा ते बोलण्याची काही गरज वाटते असं वाटत नाही. परंतु जेही महापुरुष आपल्या समाजात होऊन गेले, ज्यांनी आपल्या समाजासाठी खूप काही केले, अशा प्रत्येक समाज सुधारकाचा आपण अभ्यास करायला पाहिजे. सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी सांगितले असेल, परंतु आपण पुन्हा त्याच्याबद्दल आपल्या शिक्षकांना विचारायला पाहिजे की सावित्रीबाई फुले कोण होत्या. आणि जसं इंजिनियर साहेबांनी सांगितलं तसं सतत 8 दिवस तुम्ही सावित्रीबाई फुले यांचा अभ्यास करावा. एवढेच बोलतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अभी मैं आपको हमारे सामने बुलाना चाहूँगी मिलिंद सर को कि वो अपने 2 शब्द यहाँ व्यक्त करें. थैंक यू वेरी मच मैडम. परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले, इन दोनों महापुरुषों को मैं नमन करता हूँ. और साथ ही मंच पे आए हुए हमारे स्कूल के सेक्रेटरी यूपी गैडम सर, सोनूलकर सर, फैयाज भैया, हमारे भगत सर, विकास सर और आप सभी शिक्षकगण और सभी मित्रों को मेरा सप्रेम जय भीम. भगत सर ने अभी कहा था कि हमें बार बार नमन करना चाहिए, इसीलिए हम बार बार जयंती सेलिब्रेट करते हैं ना. क्योंकि सावित्री क्या थी और सावित्री ने क्या किया था, लेकिन आज की सावित्री को क्या करना है ये सोचना जरूरी है. आज की सावित्री को देश चलाना है, आगे चल के क्या चलाना है, देश चलाना है. तो आपको सभी तरह से आपका डेवलपमेंट होना चाहिए, एजुकेशनल डेवलपमेंट होना चाहिए. अभी एक सर ने कहा था कि ये फैयाज भैया बोले थे कि ये शांति का ये शांति का एक काल है जहाँ पे आप अपने को डेवलप कर सकते हैं. चक्की साहब कहे थे, है ना. तो इस टाइम पे आप एजुकेशन अच्छे से डेवलप कर सकते हैं, है ना. आपका सोशल डेवलपमेंट या आपके जो एक्टिविटी होते हैं उस सभी में आप पार्टिसिपेट कर आप सोशली आप डेवलप कर सकते हैं. और आपको इकोनॉमिकल डेवलपमेंट करना है तो आपका एजुकेशन अच्छा होना चाहिए, है ना. कि विद्येविना, है ना, शुद्ध कसले. आता तुम्ही शुद्ध नाही राहिले तो काळ गेला, पण तुम्ही शुद्ध बनू शकता. विद्या नसेल तर, शिक्षण नसेल तर काय बनू शकता, शुद्ध बनू शकता. म्हणून भविष्याच्या सावित्रीने काय केलं पाहिजे, है ना. आताच तुम्ही ठरवलं पाहिजे की मी जीवनात काय केलं पाहिजे. आणि जीवनाची जी काही तुमची उडाण आहे ही उंच असली पाहिजे. कोणी डॉक्टर म्हणत असेल तर तुम्ही म्हटलं पाहिजे की मी MD बनणार. आणि तुम्हाला कोणी MD म्हणत असेल तर तुम्ही म्हटलं पाहिजे मी UK मध्ये जाऊन MD करणार, है ना. आणि तुमच्यासाठी बाबासाहेबांनी सगळी व्यवस्था करून ठेवलेली आहे. कोणालाही शिक्षणापर्यंत रोखता येत नाही. एज्युकेशन लोन आहे, स्कॉलरशिप आहे, अनेक गोष्टी माध्यम आहेत. आणि तुमच्यासोबत अनेक समाजसेवक आहे. या शाळेत पण अनेक मुलांचे शिक्षणाचा धुरा काही मित्र घेतात. फयाज भाऊ, मुनाज भाई आताच गेले. दरवर्षी ते पण त्यांच्या आईच्या स्मृतीमध्ये डोनेट करत असतात. तर त्याच्यातून 2 मुलांची फीज निघत असते, है ना. अनेक लोक आहेत. अनेकदा गेडांचा पण आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने गाईड करत असतात की कसं मुलांना आपण मदत करता येणार. तर ही जयंती नसून आपल्याला विकासाकडे जायसाठी चिंतन करणं आहे. वारंवार या जयंतीच्या वेळी आपल्याला आपला इतिहास आपल्याला आठवण ठेवायचे, गाठ पाडून ठेवायचे का इतिहासामध्ये आपल्यासोबत काय झालं आणि भविष्यात आपल्यासोबत काय नाही झालं पाहिजे हे महत्वाचं आहे. मान्यवरांनी शाळेसाठी फयाज भाई आहे, सोनूलकर भाऊ आहेत, है ना. आताच शाळेसाठी आपल्याला एक जो काही भाग आहे आमचा इकॉनॉमिकली
त्यांनी कमिटमेंट केलेलं आहे आणि मुनाज भाईने ते गाईड केलेलं आहे, प्रफुल्ल सरांनी पण केलेलं आहे. पुन्हा एक इथल्या काही CSR फंड असं कंपनी आहे, आपल्याला सोलरची आवश्यकता आहे, बिल खूप वाढलं आहे ना, तसं आपण इको फ्रेंडली झालं पाहिजे, आपण है ना कार्बन डायऑक्साईड आपण तर रिलीज नाही केलं पाहिजे है ना, तर है ना त्यासाठी पण आपण सगळे मिळून प्रयत्न केला है ना. यावर्षीच आपण सोलर आपण कन्वर्टेड करू शकतो. NTPC आहे, एमटा आहे है ना. तर अशी मी मान्यवरांना विनंती करतो की मला तेवढा अभ्यास नाही आहे, आपण एकत्र आलो तर आपण त्या गोष्टीला बदलू शकतो, डेव्हलप करू शकतो. आणि महत्वाचं आहे की आपण नवीन वर्षात पदार्पण केलेलं आहे, तर सगळेजण नवीन वर्षात काही ना काही कमिटमेंट करतात की नाही. काय कमिटमेंट केलं पाहिजे, तर आपण आज कमिटमेंट केलं पाहिजे की सावित्रीचं स्वप्न है ना, विकसित भारत, द डेवलप कंट्री, नॉट अ डेवलपिंग कंट्री. अभी हम डेवलपिंग कंट्री में है, बट हम कैसा है, डेव्हलप कंट्री होना चाहिए. तर हा डेव्हलप कंट्री होण्यासाठी आपल्याला चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे, आपल्याला चांगलं शिक्षण घेतलं. एक चायना नावाचा देश आहे बाजूला, त्यांनी एक गोष्ट केली आहे, तो काय म्हणतो, ज्यांना कोणाला रिसर्च करायचा असेल त्या रिसर्चला फ्रीडम आहे ना. सायंटिस्ट लोकांना जगातले 30% सायंटिस्ट चायनात चालले गेले, त्यांना पैसा पण देत आणि फ्रीडम पण देत आहे. तर एज्युकेशनचं महत्व बाजूचा देश पण महत्वाचं घेत आहे, आपण पण घेतलं पाहिजे. आपण चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे, आपल्या आईवडिलांचं, आपल्या शाळेचं, आपल्या देशाचं आपण सगळ्यांनी नाव केलं पाहिजे. आणि सावित्रीचा स्वप्नातला भारत, फातिमा शेखचा स्वप्नातला भारत आपण उभा केला पाहिजे. एवढं बोलून मी थांबवतो. धन्यवाद. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांना मी प्रथम वंदन करतो. मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले लॉर्ड बुद्ध टीव्हीचे मोडक साहेब, नवनिर्वाचित नगर परिषदचे सदस्य सोनुलकर, फयाज साहेब, समाज कार्यकर्ते दुर्योधन, भगत सर, शाळेचे प्रिन्सिपल मिलिंद वाघमारे, आपल्या शाळेचं संपूर्ण स्टाफ, तसेच उपस्थित विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे सावित्रीबाई फुलेची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. त्या सावित्रीबाई ज्या तुमच्यासारख्या लहान वयामध्ये उन्हाळ्याचे दिवस होते आणि मुलांना एकत्र करून खेळायला गेले आणि खेळत खेळत जाताना एका आंब्याच्या कैरी खाण्यासाठी पोहोचले तिथे आणि बघतात काय तर त्या ठिकाणी पक्ष्यांचा किलकिलाट चालू होता. वर बघितलं तर एक नाग त्या पिल्लांना खायसाठी फणा काढून बसला होता आणि सगळे विद्यार्थी भयभीत झाले आणि पडून गेले. परंतु एक मुलगी त्यामध्ये अशी होती की तिने एका हातामध्ये काडी घेतली, दुसऱ्या हातामध्ये गोठा घेतला आणि नेम धरून त्या नागाच्या फणावर मारला आणि त्या नागाला खाली पाडलं आणि त्या निष्पाप पिलांना तू मारतो आहेस, त्यांना जावा घेतो आहेस, त्यांना खाण्यासाठी धावत आहेस म्हणून त्याला काडीने मारून मारून जागीच ठार केलं. आणि हे जेव्हा त्यांची मित्रमंडळी गावात पोहोचली आणि त्यांनी सांगितलं तेव्हा तिथले सगळे मित्रमंडळी गावातले लोक आले आणि त्या सावित्रीबाईला काही झालं नाही ना असं म्हणून त्यांची विचारपूस केली आणि तिचं धाडस पाहून तिला ही गोष्ट वाऱ्यासारखी गावामध्ये पसरली. अशी ही एक हिम्मतवान पूर्वीपासूनच आणि वडिलासारखी धाड दिप्पाट होती, आईचं वर्ण घेतलं होतं, गोरी पाण होती. अशा ह्या सावित्रीबाईचं लग्न ज्योतिराव फुलांसोबत झालं. तिचे वडील एक शेतकरी होते, गावचे पाटील होते आणि त्यामुळे ती गावामध्येच लाडामध्ये वाढलेली. आणि जेव्हा ज्योतिरावांनी बघितलं की आता आपण जसं म्हणतो ना
विद्याविना नीती गेली आहे ना. तर जेव्हा त्यांनी बघितलं की शिक्षणाशिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही आणि त्यावेळची परिस्थिती अशी होती की आपण नुकतेच आता 1 तारखेला तो 1818चा काळ जेव्हा आपण 1 तारखेला एक शौर्य दिन म्हणून साजरा केला, तर त्यावेळेस काय होतं की इथे मनुवादी वर्णव्यवस्था होती आणि त्या वर्णव्यवस्थेमध्ये स्त्रियांना काय पण जे शूद्र ज्याला म्हणतो आपण त्यामध्ये महार अतिक्षुद्र म्हणून ओळखल्या जात होते आणि स्त्रियांना मूल चूल आणि मूल याशिवाय दुसरं कोणतं काम करता येत नव्हतं. त्यांना शिक्षणाची बंदी होती आणि अशा परिस्थितीत ज्योतिरावांनी शाळा सुरू करण्याचा त्यांच्या मनामध्ये एक इच्छा निर्माण झाली आणि त्यांनी पुण्यामध्ये शाळा सुरू केली. त्यावेळेस त्यांना खूप विरोध करण्यात आला, परंतु त्यांना न जुमानता त्यांनी आपल्या या अस्पृश्य बांधवांसाठी आणि स्त्रियांसाठी शाळा सुरू केले. त्यामध्ये ह्या परिस्थितीमध्ये आपण आता काय करायला पाहिजे, एकट्याकडनं त्यांना खूप विरोध झाला, ते एकटे पडले होते आणि शाळा काढून ते स्वतः शिकवत होते. अशा परिस्थितीत त्यांना खूप त्रास होत होता. तेव्हा त्यांनी सावित्रीबाईला म्हटलं की तू मला माझ्या कार्यामध्ये मदत कर. तर सावित्रीबाईंनी म्हटलं की मी तुम्हाला काय मदत करू शकते, तुम्ही सांगा मला. तेव्हा ते म्हणाले की मी शाळा उघडलेल्या आहेत, मला या इकडे तिकडे जाऊन शिकवायला मोठा त्रास होत आहे आणि त्यासाठी मला तुझ्या मदतीची जरूरत आहे. तेव्हा त्या म्हणाल्या की मी करू शकते, तुम्ही मला फक्त सांगा. तर ते म्हणाले तू शिक्षणदानाचं काम कर. तर त्या म्हणाल्या मी इतकी कमी शिकलेली आहे, मला ते कसं शक्य होणार आहे. तर ते म्हणाले की मी तुला शिकवेन आणि तू शाळेत जाऊन त्यांना मुलांना शिकवायचं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी काम जेव्हा सुरू केलं, तर हे जे आपण ब्राह्मण वर्ग म्हणतो ह्या लोकांनी, त्या पंडितांनी सावित्रीबाईला खूप छळ केला. त्या शाळेत जात असताना त्यांना शेण दगड फेकून मारायचे, परंतु सावित्रीबाईने ते स्वीकारलं. हे तुम्ही जे मला माझ्या अंगावर शेण किंवा दगड फेकता हे ते एक फुलाचा वर्षाव असं समजून त्यांनी ते सगळं सहन केलं आणि विद्यादानाचं काम सुरू केलं. तर अशा परिस्थितीमध्ये जेव्हा सावित्रीबाईंनी हे आपल्यासाठी केलं आहे आणि तिचीच ही देण आहे की आज आपण इतक्या चांगल्या रीतीने इथे बसलेलो आहोत. आणि मित्रहो, ज्या महापुरुषांनी आपल्यासाठी जे काम केलेलं आहे आणि त्याचं वारंवार त्यांची आठवण म्हणून त्यांनी आपल्यासाठी काय केलं हे आमच्या आधीच्या पिढीने आम्हाला शिकवलं, आम्ही तुम्हाला शिकवत आहोत, तुम्ही दुसऱ्याला शिकवत राहायला पाहिजे. आणि त्यांनी जे कार्य केलं आणि आम्हाला समाजाचं काही देणं लागते असं समजून आपणही त्यांच्या कार्याचा गौरव केला पाहिजे आणि त्यातून आपलं शिकलं पाहिजे आणि आपणही दुसऱ्याला शिकवलं पाहिजे. त्या आणि आपल्या उन्नत भारताचं स्वप्न साकारलं पाहिजे. तेव्हा डॉक्टर बाबासाहेबांनी जे आपल्याला जे सांगितलं होतं की आपण शासनकर्ते जमात झालो पाहिजे आणि त्यासाठी आपण त्यासाठी प्रयत्नात राहून आपण आपलं कार्य सुरू ठेवलं पाहिजे. या क्षणी मी एवढंच तुम्हाला बोलतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय भीम. सरकारी
भरारी घेतली आम्ही दिशा तुम्ही तुझा बसा असा की उजळल्या पिढ्या. स्वतंत्रता के बाद भारतीय नारी की स्थिति में क्रांतिकारी बदलाव आया. आज की नारी राजनीतिक, सामाजिक, आर्थिक सभी क्षेत्रों में आगे बढ़ रही है. पर इन सब की शुरुआत कब हुई? ये कहानी है 19वीं सदी की, जहां भारत देश कई सामाजिक कृत्य जैसे विधवाओं का शोषण, बाल विवाह, देवदासी, सती जैसी प्रथाओं में जकड़ा हुआ था. पुरुष प्रधान संस्कृति में स्त्री का पढ़ना मानो अभिशाप था. ऐसे में क्या होगा स्त्री का भविष्य, क्या होगी स्त्री की दशा, वो एक स्त्री ही समझ सकती थी. और यही बदलाव लाने के लिए दो रणरागिनियों ने जन्म लिया, जिनके नाम थे सावित्रीबाई फुले और फातिमा शेख. कहाँ जा रही है? पाठशाला. औरत जात को पढ़ने का कोई अधिकार नहीं है. खबरदार घर के बाहर कदम रखा दो. पाटिल के जाने के बाद विधवा की जिंदगी जी है, इसका केशवापान कर दो. तेरे हाथ में किताब देखी तो तेरे हाथ नहीं लगेंगे. शिक्षा एक शक्ति है जो सारी कमजोरी दूर करे. शिक्षा वो प्रकाश है जो अंधकार को दूर करे. शिक्षा कोई भेदभाव नहीं करती. शिक्षित होना हम सबका अधिकार है. तेरे को पढ़ने का कोई अधिकार नहीं है. शास्त्र का विरोध है. मारो इन्हें. कितना भी हो जुल्म, कितनी भी परेशानी, इस समाज का हर बार हम सहेंगे. पीछे नहीं हटेंगे अब अपने कदम. भारत के हर बेटी को बढ़ा के रहेंगे. स्वाभिमान से जीने के लिए पढ़ाई करो, शिक्षा ही महिलाओं का आभूषण है. मैं इस पावन अवसर पर एक छोटी सी कविता आपके सामने सादर करना चाहूंगी. बाई ही शुभाची तलवार हो, बाई ही दुर्गेचा अवतार हो, बाई ही शुभाची तलवार, बाई ही दुर्गेचा अवतार, बाई ही मायेचा शृंगार, बाई ही रणरागिनी हुशार माझी माय, बाई ही शोभाची तलवार. थँक्यू. मैं विनोद खंगे सर से अनुरोध करती हूँ कि वो धन्यवाद प्रस्ताव सादर करें. मंच पर पधारे. इन्होंने अपना एक अमूल्य ऐसा समय देकर हमारे कार्यक्रम की शोभा बढ़ाई है. इसलिए हम लोग श्री सम्माननीय नवनियुक्त नगराध्यक्ष प्रफुल्ल चटकी, इनका भी एक धन्यवाद अदा करते हैं. इसके बाद नवनियुक्त नगर सेवक मंगेश सोनुलकर, नवनियुक्त हमारे आंबेडकर वार्ड के नगराध्यक्ष नगर सेवक श्री हयात भैया शेख, इनका भी हम लोग अपने स्कूल की तरफ से धन्यवाद अदा करते हैं. इसके अलावा सोशल कार्यकर्ता विकास दुर्योधन, इन्होंने अपने भाषण से हमारे बच्चों को सावित्रीबाई फुले के बारे में मोटिवेट किया. इनका भी हम स्कूल की तरफ से धन्यवाद अदा करते हैं. इसके अलावा मुनाफ भैया से, इन्होंने भी अपना कीमती समय देकर हमारे कार्यक्रम की शोभा बढ़ाई. हमारे भद्रावती के मीडिया के श्री मनोज मोडक सर, इन्होंने भी अपना कीमती समय देकर हमारे कार्यक्रम की शोभा बढ़ाई है. इसके अलावा नगर परिषद के अभियंता रिंकू भगत, इन्होंने भी हमारे कार्यक्रम में
अपनी उपस्थिति दर्शाकर हमारे कार्यक्रम की शोभा बढ़ाई है। इसके अलावा हमारे स्कूल के सभी शिक्षकगण और खासकर अभी जो डांस और एक ड्रामा पेश यहाँ पे किया, उन बच्चियों का भी मैं धन्यवाद अदा करता हूँ। और सबसे बड़ी बात, आज हमारे स्कूल के जो छात्र हैं, इन्होंने इस कार्यक्रम को बहुत ही अच्छा एक प्रतिसाद दिया है। आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी।